नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरच्या घरी बनवणार आहोत मटर पनीरची रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलंय आणि सर्वात आधी आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत. तर या पद्धतीने सगळे पनीरचे पीसेस मी याच्यामध्ये घालून घेतले. तर खूप जास्त डार्क कलर पण नाही करायचा आपल्याला. हलका-हलका फ्राय करून घेऊयात. तर बघू शकता एक साइडनी फ्राय झालेत, की दुसऱ्या साइडनी आपण याला पलटवून द्यायचे आहेत. तर याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. खूप जास्त डार्क नाही पाहिजे. तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि याला साइडला ठेवून घेऊया. तर दुसऱ्या एका कढईमध्ये परत मी 1 चम्मच तेल घालून घेतलंय. याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायचे. सोबतच आलं घालून घ्यायचंय. इथे मी 3 मीडियम साइजचे कांदे घेतले ते सुद्धा असे मोठे-मोठेच कट करून घेतले. यासोबतच मी इथे काजू घेतलेत, तर 10 ते 12 काजू घेतलेत. तुम्ही काजूच्या ऐवजी मगज बीज किंवा ते टरबूजचे बीज म्हणतात ते सुद्धा घेऊ शकता. तर याला फक्त आपण 2 मिनिटं असं परतून घ्यायचंय. बघू शकता 2 ते 3 मिनिटं असं परतून झालंय. तर आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत टमाटर. तर मी इथे 3 मीडियम साइजचे टमाटर या पद्धतीने कट करून घेतले. हे सुद्धा आता मिक्स करून घ्यायचे. तर आता टमाटर लवकर शिजले पाहिजे यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर अगदी थोडंसं मीठ घालून घेतलंय. तर मीठ घातलंय तर ते लक्षात ठेवायचं कारण नंतर परत आपण मीठ घालणार आहोत तेव्हा जास्त झालं नाही पाहिजे. तर आता मिक्स करून घेतलंय. परत आपण याला झाकून ठेवूया जेणेकरून टमाटर आणि कांदे मस्त असे सॉफ्ट होतील. तिथे मी 3 ते 4 मिनिटं असं झाकून याला शिजवून घेतलं होतं. तर बघू शकता असे मस्त सॉफ्ट झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये थोड्याशा मी कोथिंबीरच्या काड्या घालून घेते. तर ज्या कोळ्या-कोळ्या काड्या असतात त्या घालून घ्यायचे आणि परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता शिजवून घ्यायची गरज नाही कारण हे आधी शिजलेलं आहे. तर आता आपण याला थंड होऊ द्यायचंय. थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत. तर आता इथे थंड झाल्यानंतर आपण हे सगळं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय आणि आता याची मस्त अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर बघू शकता या पद्धतीने मस्त अशी क्रीमी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता आपण ह्याला साईडला ठेवून घेऊया आणि तीच कढई मी परत धुवून घेतली आहे. याच्यामध्ये 3 चमच तेल परत घालून घ्यायचंय. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमच जिरं घालून घेणार आहोत. जिरं छान तडतडलं की आता आपण याच्यामध्ये काही म्हणजे सुके मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी एक तेजपान घेतलंय. सोबतच एक तुकडा कलमीचा घेतलाय, 3 हिरवी विलायची घेतली आहे, 4 लवंग घेतलेत आणि 5-6 इथे मी काळी मिरी घेतलीत. हे सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि फक्त 1 मिनिट आपण याला असं परतून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. तर मी जे आपलं भाजीमध्ये रेग्युलर टाकतो ते तिखट घेतलंय अर्धा चमचा आणि 1 चमच भरून मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर घेतलंय आणि पाव चमच हळद घालून घेतली आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच आपण याच्यामध्ये पेस्ट जे बनवून घेतली होती ते टाकून घ्यायची आहे. तर अर्धी पेस्ट टाकून घेतली आहे आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचंय. पूर्ण टाकत बसलं तर हे जळू शकतं म्हणून मी इथे जितकी निघाली तितकी टाकून घेतलेली आहे. हे एकदा असं मिक्स झालं की परत आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकी उरलेली पेस्ट आहे ते सुद्धा घालून घेणार आहोत. तर या पद्धतीने सगळं असं घालून घ्यायचंय, काहीही वेस्ट जायला नको आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचंय, तर आपण इथे झाकून ठेवूया, जेणेकरून मसाला जो आहे मस्त शिजला जाईल. आणि दुसरीकडे मी इथे अर्धा वाटी दही घेतलंय. दह्यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलाय आणि हे सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे जे दह्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात ते सगळ्या अशा फोडून घ्यायच्या. तर चम्मचने या पद्धतीने मस्त मी याला फोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचंय. तर आता मग आपण मसाला सुद्धा बघून घेऊया. तर मसाला बघू शकता साइडने असं हलकंसं तेल सुटायला लागलंय. तर परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. मसाला असा छान ड्राय झाला पाहिजे आणि साइडने असं हलकं-हलकं तेल दिसलं पाहिजे तोपर्यंत आपण परत त्याला परतून घेणार आहोत. तर इथे मी परत इथे 2 ते 3 मिनिटं असंच खुलं ठेवूनच परतून घेतलं होतं आणि आता बघू शकता साइडला जे तेल सुटायला लागलंय. आता आपण याच्यामध्ये जे दही घेतलं होतं ते घालून घ्यायचंय आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. दही मसाल्यामध्ये छान मिक्स करताना इथे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे, नाहीतर जे दही आहे ते फाटू शकतं.
तर मस्त असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला झाकून शिजवणार आहोत, जेणेकरून दही सुद्धा मस्त असं आपलं तेल सोडेल. तर आता आपण याला 4 ते 5 मिनिटं झाकून शिजवायचंय. तर 4 ते 5 मिनिटं झाले आहेत, आपण बघून घेऊया. तर बघू शकता साईडने असं तेल सुटायला लागलंय. तर मी इथे खूप जास्त असं तेल घातलं नाही, त्याच्यामुळे जास्त असं सुटलं नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता. तर परत हा मसाला एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही ते पाणी घालू शकता. तर मटर पनीर खूप असं पातळ नाही राहत, म्हणजे घट्टसरच राहते. त्याच्यामुळे मी खूप जास्त पाणी घातलेलं नाहीये. तर इतकंच घातलंय, कारण हे शिजल्यानंतर परत घट्ट होईल. आपण याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकली आहे, त्याच्यामुळे अजूनही घट्ट येतील. आणि आता याच्यामध्ये पनीरचे पीसेस घालून घेणार आहोत, जे आपण फ्राय करून ठेवले होते ते. याला पण असं मिक्स करून घ्यायचंय मसाल्याबरोबर. तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर मी इथे आधी मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे अजून थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता आपण याला झाकून ठेवून देऊया 5 ते 6 मिनिटं, जेणेकरून जी ग्रेव्ही आहे ते मस्त अशी पनीर बरोबर शिजल्या जाईल. तर 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता बघू शकता मस्त हे उकळलेलं आहे. परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मी इथे वाटाणा घालणार आहे. कारण हिरवे वाटाणे जे आहेत ते जर आधी घातले तर त्याचा कलर चेंज होतो. त्याच्यामुळे मी आधी घातले नाही. त्याला वाटाण्याला छान आधी बॉईल करून घेतलेलं आहे आणि या स्टेजवर घातले की ते हिरवेचे हिरवेच राहतील, म्हणजे त्याचा कलर चेंज होणार नाही आणि दिसायला खूप छान दिसेल. असं घातल्यानंतर आपण फक्त 1 मिनिट याला पनीर बरोबर उकळू देऊया. खूप जास्त शिजवायची गरज नाहीये, कारण मटर आपण आधीच उकळून घेतलेले आहेत. मिक्स करून घेतलंय, 1 मिनिट शिजवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे कसुरी मेथी. तर मी इथे भाजून घेतली थोडी आणि त्याला हाताने क्रश करून घेतली. सोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपली मटर पनीर जे आहे ते बनवून तयार आहे. तर अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. कशाला हॉटेलमध्ये जायचं आणि पैसे वेस्ट करायचे. कधीतरी घरी सुद्धा बनवून बघू शकतो. तर बघा मस्त अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे. तर तुम्ही याला चपाती बरोबर, पराठ्या बरोबर, नान बरोबर खाऊ शकता. मस्त लागतं खायला. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळत राहील. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.